दिवसापासून एकनाथ शिंदेची आभार यात्रा सुरू होते राज्यभरात. विधानसभा निवडणुकीत जे यश मिळालं, आभार प्रकट कोणाचे करण्यासाठी आभार? ईव्हीएमचे आभार कोणाचे? ठिकठिकाणी चौकात चौकात ईव्हीएमच्या प्रतिकृती उभा करून तिथे ते आभार मानत चाललेत का? धन्यवाद ईव्हीएम, धन्यवाद ईव्हीएम, धन्यवाद ईव्हीएम. त्यांनी दोन गोष्टीचे आभार मानले पाहिजे. निवडणुकीत वापरलेलं अमर्याद ब्लॅक मनी, प्रशासकीय यंत्रणा आणि ईव्हीएम, यातून हा विजय प्राप्त झाला. ही निवडणूक घोटाळे करून जिंकण्यात आले. ज्यांनी मतदान केलंय त्यांचा विश्वास नाही निकालावर. आभार कोणाचे मानते मला सांगा ना तू. ईव्हीएमचेच आभार मानायला. मला माहित नाही, मला खरोखर माहित नाही. चंद्रबाबू निवडून आले तर आपण त्यांचं आता नुकतंच कौतुक केलं की ते कितीवर होते आणि आता कुठे पोहोचले, आणि भाजप शिंदे गट निवडून आला तर आपण टीका करतात, असं का? चंद्रबाबूंनी पक्ष फोडला नव्हता. आता जेव्हा त्यांनी पक्ष स्थापन केला तर स्वतंत्र एक पक्ष स्थापन केला. आणि एकनाथ शिंदे यांचा जो निकाल आहे हा संशयास्पद आहे ना. भाजपचा निकाल इकडे संशयास्पद आहे, अगदी स्पष्ट आहे. अजित पवार, माननीय पवार साहेबांना फक्त 10 जागा मिळतात आणि अजित पवारांना 42-45 जागा मिळतात. हा निकालच संशयास्पद आहे. ह्याच्यावर या राज्याच्या जनतेचा विश्वास नाही. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून त्यांनी आमचा पक्ष ताब्यात घेतला. एकनाथ शिंदेने पक्ष स्थापन केला का? बाळासाहेब ठाकरेंना जन्म का एकनाथ शिंदेने दिला? सांगा ना. आणि त्यांना पक्ष ताब्यात देण्याचं काम अमित शहानी केलं. त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये अमित शहाचा फोटो पाहिजे, बाळासाहेबांचा नको. हे जे बाळासाहेबांचे फोटो लावून फिरतायत त्यांनी आपापल्या देवाऱ्यामध्ये अमित शहाचे फोटो लावले पाहिजे या लोकांनी, कारण त्यांचं दैवत अमित शहा आहे. हे सगळे जे कांड केलेलं आहे, कांड शब्द वापरतो, आमचं पक्ष चोरण्याचं, चिन्ह देण्याचं, हे अमित शहाने केलं. पण लक्षात घ्या, दिवस सगळ्यांचे येतात राजकारणात, आणि हे लोक अमृत पिऊन आलेले नाहीये. हे काय अमृत पिऊन आलेत का समुद्र मंथनातून? रामकृष्ण सुद्धा आले आणि गेले, तसे अमित शहा आणि मोदी सुद्धा जाणारच. संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर इथे भाष्य केलंय. शिंदेंच्या देवाऱ्यात शहांचा फोटो हवा, बाळासाहेबांचा नाही, असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय.